नमस्कार मित्रांनो, मराठी जॉब अलर्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्वांसाठी एक जबरदस्त बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA एक मोठी भरती मोहीम घेऊन आला आहे. चला तर मग या संधीबद्दल सगळी महत्त्वाची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया. हो, आकडा अगदी बरोबर आहे. 1, 2 किंवा 10-20 नाही तर तब्बल 235 जागांची घोषणा करण्यात आली आहे. आणि यात चांगली गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या तांत्रिक आणि प्रशासकीय पदांचा समावेश आहे. म्हणजे अनेक क्षेत्रांतील उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. आणि हे सगळं 100% अधिकृत आहे बरं का. MMRDAने 16 फेब्रुवारी 2026 रोजी जाहिरात क्रमांक 1/2026/187 ही अधिकृत सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेबद्दल कोणतीही शंका घेण्याचं कारणच नाही. आता 235 जागा म्हणजे संधी तर मोठी आहे, हे नक्की. पण मग प्रश्न येतो की नक्की कोणती पदे रिक्त आहेत? चला तर मग आता या पदांचा सविस्तर आढावा घेऊया. सगळ्यात आधी नजर टाकूया त्या पदांवर ज्यांच्यासाठी सर्वाधिक जागा आहेत. सिव्हिल इंजिनियर्ससाठी तरी सुवर्णसंधीच म्हणावी लागेल, कारण असिस्टंट आणि ज्युनियर इंजिनियरची मिळून तब्बल 82 पदं आहेत. त्या खालोखाल डेप्युटी अकाउंटंटसाठी 33, सर्वेअरसाठी 31 आणि डेप्युटी प्लॅनरसाठी 21 जागा आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि शॉर्ट हँड टायपिस्टसाठी ही चांगली संधी आहे. पण थांबा, यादी इथेच संपत नाही. या व्यतिरिक्त असिस्टंट इंजिनियर, प्रॉपर्टी मॅनेजर, सोशल डेव्हलपमेंट ऑफिसर, लीगल ऑफिसर, हॉर्टिकल्चर असिस्टंट आणि कम्प्युटर टेक्निशियन अशी अनेक महत्त्वाची पदंही भरली जाणार आहेत. म्हणजे खरं तर इंजिनिअरिंग, कायदा, IT अशा अनेक क्षेत्रांसाठी ही दारं उघडी झाली आहेत. पदं तर चांगली आहेत, संधीही मोठी आहे. पण मग सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या पदांसाठी पगार किती मिळणार? चला आता याच मुद्द्यावर बोलूया. इथे पगाराची श्रेणी पाहिली तर ती खूपच आकर्षक आहे. क्लास 1 असिस्टंट इंजिनियर आणि डेप्युटी प्लॅनरसारख्या वरिष्ठ पदांसाठी पगार 56,100 रुपयांपासून सुरू होऊन तब्बल 1,77,500 रुपयांपर्यंत जातोय. एवढंच नाही तर ज्युनियर इंजिनियर आणि डेप्युटी अकाउंटंटसाठी सुद्धा पगार खूप चांगला आहे. अगदी कॉम्प्युटर टेक्निशियन पदासाठी सुद्धा करिअरची सुरुवात करण्यासाठी पगार उत्तम आहे. पगार तर आकर्षक आहेच, पदही भरपूर आहेत. पण या पदांसाठी अर्ज करण्याकरिता नक्की पात्रता काय हवी? चला आता शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेचे महत्त्वाचे निकष काय आहेत ते पाहूया. साहजिकच प्रत्येक पदासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता ठरवून दिली आहे. उदाहरणार्थ, इंजिनियर पदांसाठी संबंधित विषयात डिग्री किंवा डिप्लोमा आवश्यक आहे. डेप्युटी अकाउंटंटसाठी BCom तर असिस्टंट लीगल ऑफिसरसाठी LLB गरजेचं आहे. सर्वेअरसाठी 10वी सोबत सर्वेअर कोर्स आणि कॉम्प्युटर टेक्निशियनसाठी ITI पूर्ण असायला हवा. ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्याची नेमकी पात्रता अधिकृत जाहिराती तपासणं खूप महत्त्वाचं आहे. आता वयाची अट काय आहे ते पाहू. सर्वसाधारण प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे आहे. पण राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी यात विशेष सवलत आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी ही मर्यादा 43 वर्षांपर्यंत तर दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. अर्ज शुल्कावर नजर टाकली तर त्यात मोठा फरक दिसतोय. सर्वसाधारण आणि OBC प्रवर्गासाठी शुल्क 1,000 रुपये आहे, तर अनुसूचित जाती जमातींसाठी हे शुल्क फक्त 100 रुपये आहे. आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिव्यांग उमेदवारांना कोणतंही अर्ज शुल्क भरायचं नाहीये. बरं, सगळी माहिती मिळाली, पात्रताही तपासली. आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे अर्ज करायचा कसा. चला तर मग याची सोपी प्रक्रिया आता समजून घेऊया. या तारखा लक्षात ठेवणं खूपच गरजेचं आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 18 फेब्रुवारीला सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 20 मार्च 2026. फार वेळ शिल्लक नाही, त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता अर्ज लवकर पूर्ण केलेला बरा. अर्ज करण्याची प्रक्रिया तशी सरळ आणि सोपी आहे. सगळ्यात पहिलं काम म्हणजे अधिकृत जाहिरात अगदी काळजीपूर्वक वाचून काढा. त्यानंतर MMRDAच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरा. सर्व माहिती अचूक भरा, आवश्यक कागदपत्र अपलोड करा आणि शुल्क भरा. शेवटी अर्ज सबमिट करा आणि त्याची एक प्रिंट काढून भविष्यासाठी जपून ठेवा. आणि एक शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा सल्ला, अर्ज भरण्याच्या घाईत मूळ जाहिरात वाचायची राहून जाता कामा नये. कारण एक छोटीशी चूकसुद्धा अर्ज बाद होण्याचं कारण ठरू शकते. त्यामुळे ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर मग इंजिनिअरिंग, प्रशासन की फायनान्स ह्या अनेक संधींपैकी कोणती संधी आपलं करिअर घडवू शकते याचा विचार नक्की करायला हवा. ही खरंच एक सुवर्ण संधी आहे. त्यामुळे योग्य तयारी करा आणि ही संधी अजिबात सोडू नका.
सर्व पात्र उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा. अशाच नवीन जॉब अपडेटसाठी मराठी जॉब अलर्ट चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.